राजू काटे आणि त्यानंतर 78 धाबांची पार्टनरशिप बेल्ट झाली कैलास आणि त्याचबरोबर लक्ष्मण या दोन फलंदाजामध्ये। गोलंदाज कमलाकर भोईर उर्फ केडीला पाहतोय आपण मैदानावरती। पॉवर प्लेचं एकमेव षटक, फटका चांगला स्वीट साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, शानदार षटकार। दाबा आणि आता षटकार, आक्रमकतेने सुरुवात। राजूला सुद्धा माहित आहे की 4 षटकांचा सामना आहे, त्यावेळी अटॅकिंग करणं पसंत। यावेळेस क्लीन बोल्ड, यू मिस। पहिला धक्का लागत असताना गावदेवी नारिवली संघाला फलंदाज राजू काटे बॅक टू द पॅव्हेलियन। के हॅट्रिक ऑन, विकेट हॅट्रिक मिळेल का या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण। कमलाकर भोईरला पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय नवीन फलंदाज संतोष काडे। लक्ष्मणच्या जोडीला पहा मिळतं, अद्यापर्यंत लक्ष्मणला स्ट्राईक मिळाली नाहीये। सुरुवातीचे 3 चेंडू खेळून काढले, 4 चेंडू खेळून काढले ते राजू काटेने। त्यानंतर पहिलाच बॉल फेस करत असताना फलंदाज बाद झाला तो कैलास, आणि त्यानंतर आता संतोष काडे मैदानामध्ये येत असताना 4थ्या क्रमांकाचा खेळाडू। सुरेख सुंदर गोलंदाजी, लो फुल टॉस ऑन साइडला गॅपमध्ये पुन्हा एकदा हनुमान मात्रे। दुसरे धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा वेगाने एकवटल्या घेतात। मी म्हणेन जरी सुद्धा 14 धाबा असल्या तरी सुद्धा चांगलं षटक म्हणता येईल, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात ते कमलाकर भोईरने। चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। चला टीम मीटिंग करू नका, 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटाचा अवधी असेल। जर 16वं मिनिट लागलं तर मग एक फिल्डर आतमध्ये येईल, असं पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे आपण टाइमाकडे लक्ष द्या। ऑलरेडी 5 मिनिटाचा अवधी घेतला पहिलं षटक हाताळण्यासाठी। गोलंदाज नितीन पाटील, दुसरं षटक टीमच्या वतीने पहा मिळतं। 40+ आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना। काल गेसर 40+ संघ 2 सामने जिंकून पुढे सरकला। आज मात्र या दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। त्याच्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल। पहिला सामना कोळेगाव आणि घेसर या 2 टीममध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये, झेल टिपला जातोय कव्हरच्या दिशेला। 1 मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 3रा नारिवली टीमला।
संदीप गोरपेकरला पाहतोय आता 5व्या क्रमांकाचा खेळाडू लागोपाठ 3 धक्के लागल्यात सुरुवात तिला 2 मोठे फटके आले त्याच्यानंतर जसे विकेट मिळाले थोडासा दबाव पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आता थोडासा अडचणीत संघ नारिवली संघ पहा मिळतो आपल्याला 14 वरती 3 आहेत गोलंदाज नितीन पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये चांगलं यश प्राप्त झालंय पहिला बॉल फेस करत असताना पाहतोय आपण गुड फिल्डिंग चांगला फिल्डिंग डीप मध्ये असताना पाहिलं आपण एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत 2 मोठ्या फटक्यांचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अत्यंत वेग चांगला वेग होता गोलंदाजाच्या चेंडूचा पाहिला तर नितीन पाटील अद्यापर्यंत 3 चेंडू फक्त एकच धाव खर्च केली आहे या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धाबा गेल्या त्या 14 लो फुल टॉस स्वतः यष्टीरक्षक पुढे सरकत असताना एकेरी धाव मिळाली आहे गुड फिल्डिंग वाकण संघ पाहतोय आपण पहिल्या सामन्यामध्ये मानपाडा संघाला परास्त केलं ज्याने 76 धाबा कुठल्या मात्र त्याचा धावसंख्येचा पाठलाग करता आला नाहीये मानपाडा टीमला दुसरीकडे नारिवली संघाने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 78 नोंदवली बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसलाय कॉट अँड बोल्ड यस कॅच टिपली आहे फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन 4था धक्का चोळेगाव विपक्ष घेसर असा सामना असेल दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि कोणत्याही संघाला जास्त वेळ दिला जाणार नाही पहिल्याच सामन्यामध्ये पेनल्टी लागली आहे मानपाडा टीमला त्यामुळे आपण लक्षात ठेवा आता नवीन फलंदाज मनोहर भोईर मैदानावरती आलाय संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना लागोपाठ धक्के लागल्यात या ओव्हरमध्ये सुद्धा 3 फुल टॉस होता सरळ स्क्रीन समोर खेळल्यात पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार दमदार चौकार फिल्डिंग सजून घ्या नको वेळ 2 ओव्हरचा खेळ संपला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धाबा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा 5 चेंडूवरती फक्त 2 धाबा 2 विकेट मिळवल्या होत्या नितीन पाटीलने मात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न कदाचित असावा त्याचं मात्र जमलं नाही आहे फुलटॉस अगदी पडला आणि त्याच्यावरती मनोहर भोईरने चौकार अगदी सरळ रेषेत खेळून मात्र 4 धाबा एकवटल्या त्यामुळे स्कोअरबोर्डवरती 20 धाबा पहा मिळतात 20 वरती 4 आहेत आणि आता गोलंदाज संजय जोशी पहिल्या मॅच मध्ये नव्हते मात्र या मॅच मध्ये त्यांना पाहू शकता एक त्यांचा हा प्रमुख गोलंदाज आहे संजय जोशी यांना पाहतोय स्ट्राइक वरती संतोष नॉन स्ट्राइकला मनोहर फिल्डिंग पाहतोय आता सीमा रेषेवरती पाहायला मिळेल पाठीमागे मात्र कीपर शॉर्ट लेग आहेत शॉर्ट टर्डमॅन बॅकफुट पॉइंट कव्हर्स असं फिल्डिंग आपल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न राहिलाय हुक केलं जातंय चेंडूला मात्र चेंडू पाहतोय लेग स्टम्पला वाईड बॉल एक अवांतर धाव मिळत असताना 21 धाबा स्कोरबोर्डवरती सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण संजय जोशी यांना पाहतोय षटक क्रमांक 30 ओव्हरमध्ये आपल्याला पहिला चेंडू खराब फेकत असताना पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे मात्र फिल्डर पासून दूर राहिलाय चेंडू चाललाय सीमारेषेवरती अडवण्याचा प्रयत्न
आणि तेथे 2 धावा. संघाने सुद्धा विसरता कामा नये. पहिल्याच मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली, त्यामुळे आता टार्गेट मोठं ठेवावं लागेल. पाहतोय आपण एज अँड टेकन, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का 23 वरती. मैदानामध्ये पहा मिळतोय पाठोपाठ धक्के लागले. 5वा धक्का संतोषच्या स्वरूपामध्ये लागत असताना टीमची सुरुवात मात्र थोडीशी चांगली पहा मिळाली सुरुवातीला, मात्र त्याच्यानंतर जे धक्के लागले ते धक्क्यातून अद्याप सावरला नाही आहे संघ. कारण आता पाहतोय आपण 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये येतील आणि जेव्हा 7वा 8वा क्रमांक लागतो तेव्हा मात्र गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला होता, थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरती थांबले, चेंडूचा वेट केला मात्र नाही आहे. चेंडू डॉट. चांगली अतिशय. गेसरचे आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या वीर बजरंग चषक 2024 शिरढोणचा या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वाईट बॉल. पंच वाईटची गुण करत असताना दुसरा चेंडू वाईट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. अद्यापर्यंत 3 चेंडू 4 धावा 1 विकेट. चांगला परफॉर्मन्स राहिलाय या गोलंदाजांचा. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना केडी भोईरने मात्र सुरुवात केली धक्के देण्यासाठी आणि त्याच्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा नितीन पाटीलला पाहिला आणि आता संजय जोशी पहिलाच बॉल दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. पुन्हा एकदा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय. आय विल टेक मी, हा माझा झेल आहे, मी टिपणार त्याने सांगितलंय. आणखीन एक धक्का, एका मागून एक असे धक्के लागत असताना टीम नारिवलीला. उद्योगपती आदरणीय विवेकजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या वीर बजरंग चषक 2024 शिरढोणचा आझाद मैदानावरती सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चोवीस वरती 6 आहेत. नवीन बॅट्समन शमन पाटील मैदानामध्ये. मनोहरच्या जोडीला अद्यापर्यंत मनोहरने एका चेंडूमध्ये 4 धावा, मात्र तो नॉन स्ट्राईक इनलाच थांबलाय. 4 चेंडू 4 धाबा आणि 2 विकेट अद्यापर्यंत संजय जोशी. पुन्हा एकदा लिडिंग एज आणि येते खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय तडम्यांच्या दिशेला, आउटफील्ड पास आणि या मिळतील 4 धावा. शिरढोण गावचे ग्रामस्थ सन्माननीय अरविंदजी पाटील यांचं नुकतंच इथे शुभागमन होतं. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला, अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न. वाह, गुड शॉट. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार. 2 चेंडू 2 चौकार शमन पाटीलच्या बॅटमधून आणि धावसंख्या एकूण पहा मिळते. आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32.
हॅलो हॅलो थँक्यू. चला चला फल्डिंग लाभा, जास्त वेळ नको. वाकण संघ लक्षात घ्या आता. शमन पाटीलने 2 चेंडू 2 चौकार टोकल्या. थोडंसं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिला. 32 वरती 6. शेवटचं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. भोलानाथ गायकर आणि पाहतोय शेवटचे 6 चेंडू. वाकण टीम मध्यपर्यंत चांगली अनुशासित गोलंदाजी राहिली. विकेट एका मागोमाग एक विकेट परतवले. सुरुवातीचे धक्के आहे आणि त्या धक्क्यातून अद्याप साबरला नाही आहे. एकीकडे मनोहर भोईरला पाहतोय. 1 चेंडू मध्ये 4 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि शेवटचं षटक आहे. जो जिंकेल तो निश्चितच आपल्याला या मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल सुपर संडेला. हुक करण्याचा प्रयत्न आणि येथे काय घडलंय. कीपर बीट. चेंडू जातोय वेगाने बायच्या स्वरूपामध्ये. 4 रन्स. बा इथे मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा आल्यात. चेक. चोळेगाव आणि घेसर रेग्युलर फॉर्मॅटचा आजच्या 3ऱ्या रजनीचा पहिला सामना आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन, वेळेच्या संदर्भात या स्पर्धेचे नियम फार कठोर आहेत. चोळेगाव आणि घेसर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल मंचाशी त्वरित आपण संपर्क साधा. करण्याचा प्रयत्न होता मात्र गॅपमध्ये नाही. फिल्डर आल्या तेथे 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील आणि 2 धावा अंकित केल्यात मनोहर भोईरच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या पाहिली तर 38. 38 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. मागच्या काही चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले आणि एकूण 6 विकेट आहेत. आणि चेंडू आता शिल्लक राहिल्यात ते या ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडा फाटिंग टोटल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुलटॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती व्यवस्थित नाही आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील. नितीन पाटील वेगाने चेंडू फेकत असताना 2 धाबा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबा पूर्ण केल्यात. एकूण 40 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चला रिव्ह्यू. यस पाहावं लागेल. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे कारण ओके पंचांनी सांगितलंय बीमार. पाहिले जाईल आता 3ऱ्या पंचांची मदत घेऊन. सध्या स्कोरबोर्डवरती 40 धाबा आहेत. फेअर डिलिव्हरी. चला कारण बॅट्समन थोडे पुढे आले होते, जागेवरती नव्हते. यास ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. टेक्नॉलॉजी टीम आहे आणि एक्झॅक्टली भरपूर पुढे निघाले होते क्रीजपासून. बॅकफुटला जाऊन कट करत असताना येते फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. मात्र मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा मनोहर भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. संघर्ष करत होता नारिवली संघ आणि मागच्या 7 चेंडूवरती 4 चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. डायरेक्ट हिट नाहीये मात्र येथे थ्रो केलाय. वा थांबवलंय भोलानाथ ने, नाहीतर आणखीन धावा मिळाल्या असत्या.
45 जाबा एक फायटिंग स्कोर करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मात्र आता झालाय 45 जाबा. 45 वरती 6 आहेत या दोन फलंदाजाने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलाय. पुन्हा एकदा येथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा राहील प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का पाहायला मात्र रन आउट. फलंदाज बाद झालेत. एकच धाव मिळेल आणि एकूण 46 वरती इनिंग समाप्त झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी नारिवली संघाने केल्या त्या 46 जाबा आणि एकूण 47चं लक्ष ठेवलंय ते मात्र वैदेही प्रभात 11 40+ क्रिकेट संघ वाकळण या टीम समोर. मी पुन्हा एकदा सूचना करेन गेसरला आलेले दुर्वेश करूया टॉस आपण. चला सूचना करायची आता काही गरज नाही. वेळेवरती उपस्थित राहिलेत. मी सूचना यासाठी करेन पुढच्या संघांना की आपली मॅच सुरू होण्या अगोदरची पहिली मॅच जी सुरू असते तिच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि तुमचा कॅप्टन जर उपस्थित नसेल तर तुम्हाला चेंडूंची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. हे नियम आपण पहिल्या रचनेपासून पार पाडले जात आहेत या स्पर्धेमध्ये. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय अरविंदजी पाटील साहेबांना मी विनंती करेन मंचावरती उपस्थित आदरणीय अरविंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही यंग कॅप्टन आहेत. एका बाजूला गेसर एका बाजूला चोळेगाव. टेल इज द कॉल. तेल आलाय. दुर्वेशने टॉस जिंकला. दोन्ही कॅप्टन आपण थांबा. मान्यवरांचा आभार. आपण पुन्हा आमच्या मंचाची शोभा वाढवावी. दुर्वेश टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. या अगोदर चोळेगावच्या विरुद्ध मॅच झालेली आहे या सीझन मध्ये तर नाही झाली. कसा आहे स्क्वॉड आजचा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? कोणकोणते खेळाडू तुझ्या संघामध्ये उपस्थित आहेत सर्व. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं पर्व आहे. आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये फार कमी स्पर्धा होतात ज्या प्रकाश जोतातील आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय बरजी विठ्ठल पाटील साहेब ग्रामस्थ मंडळ शिरडोन आणि वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित ही पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा आहे. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूप सुंदर आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल मी शिरडून संघाचं आभार मानतो. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस किती इम्पॉर्टंट होता? कारण टॉस गेसरच्या कॅप्टन दुर्वेशने जिंकलाय आणि त्यांचं फिल्डिंग करण्यासाठी सिद्ध आहे. टॉस तर इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकलं असतं तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आमची पण टीम नवीन आहे. फुल यंगस्टर आहेत आमच्याकडे. तर बघू आता आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. यस टीम. आणि माझ्यासोबत असलेला चोळेगावचा कॅप्टन देखील फार यंगस्टर आहे. मला तुझं वय देखील जाणून घ्यायला आवडेल. 19. आज स्क्वॉडमध्ये कोणकोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना? कुणाल पाटील असेल, आशिष चौधरी असतील, आतिश असेल, अनिकेत असेल आणि प्रसाद, ईशांत वगैरे, स्वराज, देवेंद्र. ही स्पर्धा इथे आल्यानंतर प्रथमतः कसं वाटतं? आझाद मैदान आणि आझाद मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महोत्सव आदरणीय बरजी विठ्ठल पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला वीर बजरंग चषक 2024. पहिले तर मी त्यांना धन्यवाद बोलेल आम्हाला एवढ्या मोठ्या ग्राउंडवर खेळण्याला चान्स दिल्याबद्दल. ग्राउंड पण खूप चांगलं आहे. कमी आपल्याला असे ग्राउंड भेटतात खेळायला. तर ग्राउंड पण खूप सुंदर आहे. तर खेळायला दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद बोलतो आमच्या टीमकडून. थँक्यू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गेसरच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. चोळेगावच्या विरुद्ध ते करणार आहेत फिल्डिंग. मात्र आपण जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. वीर बजरंग चषक 2024 तिसरी रचनी, तिसरा सामना 40+ फॉर्मॅट. वाखन विरुद्ध नारिवली. इट्स टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 46 जाबा कुठल्या 47चं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय वाकण संघ. खेळाच्या दुसऱ्या अंकामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत तो प्रथमेश याचा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आजची तिसरी रचनी आपण
या स्पर्धेचे अनुभव होतात आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय भरतजी विठ्ठल पाटील साहेब. प्रत्येक प्रेक्षकाला आयवा झेलसाठी 300 रुपये, स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून 500, म्हणजे एका झेलची किंमत असणार आहे 800 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. थँक्यू करणजी गाळण, आपला देखील मनपूर्वक आभार. वाकण 40+ विपक्ष नारिवली 40+ असा सामना आपण पाहतो. 46 बनवला गेला, 47 धावांचं लक्ष सर करताना आपण पाहतो. सुरुवात गोलंदाजी मार्क वरती राजूला आपण पाहतो. डॉट बॉलनं सुरुवात केली. नितीन पाटील यांच्यासाठी सलग 3 षटकारांना 1000. आविष्कार पाटील एबी यांच्या वतीनं सेल्फ ड्राईव्ह केला गेला. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक समोर एक्स्ट्रा कव्हर इजामध्ये थोडे फंबल झाल्यात आणि दरम्यान आपण पाहतोय पाहता पाहता 2 धावा पूर्ण करण्यात आला. एबी शिरडोन गावचा आपण पाहतो मिस्टर 360 ज्याला नुकतीच टू व्हीलर बाईक टुर्नामेंट म्हणून मिळाली होती, त्याच्या वतीनं 1000 कॅश प्राइज नितीनसाठी सलगच्या 3 षटकारांना असेल. राजूला आपण पाहतो सध्या गोलंदाजी मार्कवर. बॉल तयार. ऑनसाइडला खेळायचा होता, लॉफ करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थेट यष्टीरक्षकाचा हातामध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होता. निसटला पण डाव मात्र मिळाले नाही. डॉट बॉल ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामधून निसटला चेंडू, पण नुकसान मात्र फारसं काही झालं नाही. 21 चेंडू 45 धावांचं हे समीकरण आहे. चौथा बॉल राजू. यावेळेस फटका फसलाय. इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला गेला. विकेटचं पतन. अवघ्या दोन्ही आकड्यावरती पहिला धक्का. हनुमानला सोडावं लागेल मैदान. 47 चा पाठलाग करताना दोन्ही आकड्यावरती धक्का. पहिला वाकण 40+ ला. नेक्स्ट मॅच हनुमान सोळेगाव विपक्ष गेसर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 3ऱ्या क्रमांकावर सचिन यांना. नॅट नंबर 3. लॉफ करायचा होता पुढ्यातून मागे. गुड बॉलिंग. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे, यामध्ये शंका नाही. ऍक्शन रिप्ले सागर फ्रॉड स्वतः मिस्टर MTC आमच्या समावेश जोडले जातात. खोलात बॉल टाकला अक्षरशः. बीट केला तिथून पूर्णतः सचिनला. डॉट बॉल रेशो वाढतोय. तो इथं मार्जिन कमी करावा लागेल. मार्जिन ऑफ एरर भरपूर कमी असणं महत्वपूर्ण असेल. वाकण 40+ ला. पुढे सरसावून ऑफ साईडला वळवला. फटका चांगला क्षेत्ररक्षक समोर टिपला झेल. संपलाय. फलंदाज सचिनचा खेळ. अवघ्या दोन्ही आकड्यावरती दुसरा धक्का. 47 सेस करताना नाकी 9 येतात की काय वाकण 40+ हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धक्का दुसरा. आई वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर ज्यांनी या स्पर्धेसाठी बऱ्याच आम्हाला पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे. आदरणीय कैलासजी पाटील साहेब यांचं आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर द्या. वीर बजरंग चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये 3ऱ्या रजनीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेंद्रला आपण पाहतो. जयेंद्र बोरजना 8 चेंडूमध्ये 32 धावा. यापूर्वी जेव्हा टीम वाकण मानपाडा 40+ च्या विरोधामध्ये खेळत होती तेव्हा बनवला. सूरज नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आहे. पुढचा सामना
सोळेगाव विपक्ष गेसर असेल. सोडून दिला वेळेस मागे फान लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट. थर्ड अंपायर ओके टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवलाय. सो इथं आपण चेक करूयात. चल आपण फिल्डिंग लावून घ्या. वाईट बॉल तर आहे. सरांचा इशारा आला वाईट बॉलचा, पण आपण टेक्निकल टीम मध्ये चेक करूया आता रन आउट साठी. वाईट बॉल आहे. सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड अंपायर आउट. चेक करूया आता टेक्निकल टीम मध्ये काय निर्णय येतोय. डायरेक्ट हिट झालाय का, बॅट ग्राउंडिंग केली का, बरेचसे प्रश्न आहेत. येस बॅट हवेत आणि फलंदाज बाद. नामांकित क्रिकेटपटू शिरडोनचे दिनेशजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. होत असताना आपण पाहतोय सध्या धावपटलावरती आपण पाहिलं तर मॅच सुरू क्रिकेटची आहे की फुटबॉलचा मोठा प्रश्न पडेल, कारण 3 धावा 3 विकेट असं समीकरण आपण पाहतोय. नितीन आणि किरण ही जोडी सध्या आपण पाहतो. नितीनने एकही चेंडू फेस केला नाहीये. जसा मैदानाचा आतमध्ये गेला तसा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि पाहतो एक एक फलंदाज कसे बाद होतात. वेगवान होता गोलंदाजाचा डोक्यावरनं खेळून काढला समोर. लॉंग ऑफ साक्षीत्रात फिल्डर पोहोचला तिथे. धावा 2 कदाचित पूर्ण झाल्यात. 2 धावा संख्या ते आपण पाहतो. 2 धावफलक पुढे 5 वर. वीर बजरंग चषक 2024 शिरडोनचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आझाद मैदान. त्या पडद्यावरती पाय ठेवल्या प्रेक्षकांना विनंती आपण थोडं मागे थांबा प्लीज. समोर जे प्रेक्षक उभे आहेत पडदा सोडून आपण मागे थांबा. धन्यवाद. गोळ्या मागच्या दिशेनं मनोहर पुढचा बॉल. बॉलर्स बॅक पुन्हा ड्राईव्ह केलाय. समोर लॉंग ऑफ क्षेत्रात 1 मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. नितीन धावलेत आणि बघता बघता 2 धावा पुन्हा पूर्ण केला. कोळेगावचे आदरणीय मनोहर पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. समाजसेवक मनोहरजी पाटील साहेब आपला मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पुन्हा एकदा 15 चेंडू आणि आता तब्बल 40 धावांची गरज आहे. वॉकन 40+ ला. समीकरण आता थोडं कठीण होत चाललं हळूहळू. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा मागे तडमॅन मधून गलीमधून निघला चेंडू तडमॅन या दिशेनं. आणि काय घडलंय पाहू शकाल. बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये या धावात 4 महत्वपूर्ण चौकार आला. वाकन 40+ साठी 4 धावा. आमचा समावेश आपण पाहिला सध्या कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर भूषण पाटील यांना आपण पाहतोय. आमचा उजव्या बाजूला डाव्या बाजूला अस्तिक पाटील आहेत. भूषण पाटील अस्तिक पाटील फ्राव केला. फटका समोर कव्हरच्या हातात. फिल्डर समोर असं एक्झॅक्ट कव्हर रिजन मध्ये आपण पाहिलं. धावा संख्या पुन्हा एकदा अंकित केली जाईल ती 1. आदरणीय बिभीषणजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. या कुटुंबाचं खरं तर फार प्रेम राहिले क्रिकेटवरती. शाहूमामा पाटील, बिभीषणजी पाटील, शाहूमामांचे चिरंजीव वैभवजी पाटील जे तर खरं तर उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहे. शाहूमामा देखील 40+ क्रिकेट खेळत आहेत. आणि त्याचबरोबर नुकतंच दिनेशजी म्हात्रे यांचे आगमन झालेलं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय एकनाथ
पाटील साहेबांचं आगमन, जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचं शिरढोणचं, आपलं सहर्ष स्वागत. वेस्ट आहे रिव्ह्यू आहे. सो कमरेसावर इथनं चेंडू आहे का आपण चेक करूयात. बीमर आहे का चेक केला जाईल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. सो आता या इनिंगमध्ये आपल्याला वाकन 40+ रिव्ह्यू मिळणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला. फेअर आहे. येस, फ्रंट फुटला भरपूर जास्त आलेत जयेंद्र आणि वाजता नाही आहे. कमरेसावर चेंडू नाही. त्या अनुषंगाने फेअर डिलिव्हरी अंपायरनं सांगितलंय. मी विनंती करेन या पुढच्या दोन्ही संघांना, घेसर आणि चोळेगाव, आपण मंचासमोर येऊन थांबा. दोन्ही संघांचे एक स्क्वॉड, घेसर आणि चोळेगाव, आपल्या 12 खेळाडूंसह मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करा आणि आमच्या व्यासपीठासमोर येऊन थांबा. घेसर आणि चोळेगाव दोन्ही संघांना सूचना. धावत संख्या आपण पाहतो 16. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांनंतर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता 31 करायचा. 12 चेंडू 31 ची गरज आहे. सध्या पिंटू पाटील यांचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर समोर देवांश पिंटू पाटील यांना आपण पाहतोय. त्यांच्याकडे 2 व्हीलर बाईक आहे आणि इतक्या कमी वयात बाईक. दिनेश दादा, जर आपल्या वेळेस जर अशा बाईक्स असत्या तर कदाचित शाळेत वगैरे घेऊन आपण गेलो असतो, पण हरकत नाही. देवांश कदाचित जात असेल शाळेत घेऊन. वेळ भरपूर जास्त होतो त्यामुळे विनंती आहे की आपण थोडं स्पीडअप करायचं. अडवा बॅटनं हल्ला केलाय. स्क्वेअर लेग बॅकवर्ड, स्क्वेअर लेगचा बाहेर. पहिला टप्पा घेत असताना धन 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 करा चेंडू सीमा पार. छान. बेनिफिट मिळाला. डायव्हर्ट झाला बॉल. येस, बघू शकता पडल्याच्या नंतर हलका डायव्हर्ट झाला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रात आणि तिथे कोणत्याही प्रकारे प्रोटेक्शन होतं. त्याचा बेनिफिट बॅटिंग टीमला मिळाला. 4 धावा आणि या चौकार धावफलक पुढे 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. षटक 3रं. वेळ 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 भरपूर इम्पॉर्टंट आहे. वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य सर्वात महत्त्वपूर्ण असेल. सो रिक्वेस्ट आहे जास्त वेळ खर्च न करता मॅच पुढे न्यायचे. लगेच पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा कोणता इशारा आला नाही म्हणजे हा डॉट बॉल असावा. येस, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर प्रणव पाटील समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या आपण पाहिलं तर सर्वांची काळजी घेतात, विचारपूस करतात. धावत निघल्यात, वेगानं पोहोचल्यात की नाही. अंपायर सिग्नल. रतनजी मानेरकर सरांकडे आता आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे आणि त्यांचा इशारा अद्याप येणं पेंडिंग आहे. नकारार्थी मान तर हळवतात म्हणजे कदाचित पोहोचले असावेत पॉपिंग क्रीज मध्ये आणि आता इशारा काय असेल. नॉट आउट. नऊ चेंडू 25 धावा असं इक्वेशन आहे. सोडून दिलाय वेल लेफ्ट व्हाईट बॉल. अवांतर दावेचा इशारा आपण पाहतोय. पंच आम्हाला इशारा करतात अवांतर दावेचा. सचिन सर आपण पाहतोय मॅन फ्रॉम सागाव, ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. रतनजी मानेरकर सर असतील आणि म्हात्रे सर असतील, अर्थात रमेशजी म्हात्रे सर. रमेश म्हात्रे नाव कोणाला जास्त माहीत नसेल कारण त्यांना प्रेमाने हाक मारली जाते ती मेक्या दादा म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक क्रिकेटनं काय दिलं हेच प्रेम दिले, आपुलकी दिली, आपली माणसं दिल्यात आणि त्या आपल्या माणसांनी आपल्या खातीर प्रेमापोटी ठेवलं गेलेलं नाव आहे ते सर्वांना माहिती असावं. लक्ष्मणला सध्या आपण पाहतो. वेळेच्या बाबतीत प्लीज वारंवार आम्ही का रिक्वेस्ट करतोय कारण वेळ आपला जास्त खर्च होतो त्या अनुषंगानं. 3 ओव्हरसाठी 15 मिनिटात
लॉफ करा असा होता मिस्टामिंग बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल कव्हर रिजनला टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 24 आकड्यावरती लागणारा 4था धक्का. तो बॅटिंग करताना वाकण 40+ ला. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डोंबिवली टेनिस क्रिकेट TTC MTC दोन्हीही वाहिनींवरती आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतो. सध्या शेवटच्या बॉलवरती एक धाव मिळत नाहीये. षटक पूर्ण झाले ते तिसरं 3 ओव्हर्स नंतर आपण पाहतो धावसंख्या धाव पटलावरती लागला तर 25 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे विजय मोकाशीला आपण जवळपास 1.5 तास लेट आहोत. त्यामुळे या सूचना मी तुम्हाला यासाठीच वारंवार करत आहोत. आणि सुरू असलेली मॅच नारिवली आणि वाकण लवकरात लवकर हा डाव संपवा. अरे प्लीज. डेफिनेटली 40+ क्रिकेट संघटनेचे जे नियम आहेत तेच इथे अप्लाय केले जातात. फक्त जर आपण उशिरा आलात तर मात्र ती पेनल्टी आयोजकांकडून असणार आहे. आकाश कदाचित आज खेळतील इन ऍक्शन. नितीनला सलग 3 षटकारांसाठी 1000 AB अर्थात आविष्कार पाटील यांच्या वतीने असतील. गेल्या मॅच मध्ये आय थिंक आविष्कारला हॅट्रिक साठी लावायचे होते पैसे पण त्यापूर्वीच नितीन यांचा षटक पूर्ण झाला. आता मात्र संधी मिळाली आविष्कारला. मात्र पाहूया त्या संधीचा लाभ नितीन घेतात का. 3 चेंडू सलग 3 आले तर 1000 पण दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. व्हेरी गुड एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. आणि दरम्यान धावा संख्या पूर्ण केल्या गेल्यात त्या 2 आणि 5 चेंडू विजयासाठी आता 20 धावांची गरज आहे. संघाची बांधणी केली आहे. नवनाथला आपण पाहतोय सध्या संघाला लीड करताना. न्यू अपकमिंग टॅलेंट बराच घेसरमध्ये पाहतो. आकाश भोईर आहे, स्पिनर आहेत, सूरज देखील असतील. त्यामुळे बॉलिंग अटॅक एक चांगला पाहायला मिळेल ऑल ओव्हर टीम घेसरचा. लॉफ केलं ऑफ साइडला. 3ची गरज होती कदाचित पहिला यस ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर. नितीनचा पाठबंद पहिला या इनिंग मधला धमाकेदार षटकार. त्यासाठी 14 धावांचं समीकरण आहे. षटकारानं जणू काही वाकण 40+ ला या मॅच मध्ये खेचून आणले की काय हा मोठा प्रश्न उभा राहिला. नितीननं मात्र षटकार ठोकला लेट पण थेट. नितीनचा पाठबंद आलेला हा धमाकेदार स्ट्रोक. षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीनं 4-14ची गरज. शफल क्रॉस ऑन साइडला बिहाइंड विकेट. चांगला झेल टिपला. यष्टीरक्षकाच्या डोक्यावर आता चेंडू लॉंग शॉटला धडकतोय की काय पण नाही. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर उपस्थित होते. झेल टिपला गेलाय आणि नितीनला माघारी परतवलंय. षटकाराचं प्रत्युत्तर. नितीन बॅक टू दी पॅव्हेलियन. सर्वात जास्त आपण पाहिलं तर सध्या सगळीला ज्याचा ट्रेंड आहे ते बैलगाडा शर्यत. आणि नवनाथ आय थिंक गेसर म्हटलं की दुर्वेश पोपट
सध्या बराच ट्रेंडिंगला होता. बैलगाडा शर्यत एक वेगळं क्रेज आहे तसं देखील, त्याची चर्चा आपण नंतर वेळ मिळेल तसा करू. पण येस, फलंदाज बाद पॉपिंग रेसा पुढे सरसावले आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. आणखीन एक धक्का, आता येणारे 2 चेंडू, 14 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम, त्यामुळे 2 चेंडू मध्ये आता 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. वाकन 40+ ला जर ही मॅच जिंकायची असेल तर. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 14 धावांची गरज. पुढे सरसावले होते आणि आपण पाहतोय आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल. देवांशने पुन्हा गाडी स्टार्ट केली, कदाचित मॅच संपल्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये तो जाईल. पिंटू पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे औपचारिकता पूर्ण झाली आहे. सामना संपला, मॅच फिनिश. सामन्यातनं जिंकलाय तो नारिवली